भास्कर जाधव यांनी बाप काढल्यानं सचिन कल्याण शेट्टी यांनी आक्षेप घेतला होता. यानंतर भास्कर जाधव यांनी काढणार सांगत सत्ताधाऱ्यांना आव्हान दिलंय. दरम्यान नेमका वाद हा कशावरून झाला होता याचा खुलासा सचिन कल्याण शेट्टी यांनी केलाय. मी त्यांना सांगत होतो की तुमच्यासारखा ज्येष्ठ अनुभवी सदस्य आणि नियम सांगणारे, बुद्धी शिकवणारे बाहेर येऊन अशा गोष्टी बोलू नका. सत्ताधारी पक्षाचा बाप काढू नका. महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात अशा गोष्टी योग्य नाहीत हे त्यांना समजावून सांगत होतो, पण ते समजून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते असं सचिन कल्याण शेट्टी यांनी सांगितले. पुढे ते म्हणालेत की कदाचित त्यांना अनपेक्षित असणारं विरोधी पक्षनेते पद मिळत नसल्यानं सभागृहाच्या आत आणि भास्कर जाधव यांच्याशी तगादा हा बाहेर जाणवत होता. राजकारणामध्ये वैचारिक मतभेद असतात, पण कुणाच्या पक्षाचा बाप काढण्याची संस्कृती नाही. त्यांची समज ही विनंती करत होतो, पण ते ऐकून घेत नव्हते. नेमका वाद कशावरून झाला यावरून त्यांना सांगितलं की एक अधिकारी कर्मचारी होते, त्यांना कोणाच्या तरी पत्रिका देत होते. मला बाप काढल्याचं कानावर आल्यानं त्यांच्याशी बोलत होतो. त्यांच्यासारख्या सदस्यांकडून अशी चूक अपेक्षित नाही. सत्ताधारी पक्षाचा बाप असं ते म्हटल्यानं आक्षेप घेतला. मी सभागृहात जात असताना भास्करराव एका कर्मचाऱ्यासोबत वाद घालत होते आणि कर्मचाऱ्यांसोबत वाद घालत असताना त्या कर्मचाऱ्यांना असं म्हणत होते की ही व्यवस्था काय सत्ताधारी पक्षाच्या बापाची आहे का. आणि मी त्यांना सांगत होतो की भास्करराव तुमच्यासारखे ज्येष्ठ सदस्य, या सभागृहातला अनुभवी सदस्य आणि सभागृहात वारंवार नियम कायदे सांगणारे तुम्ही, डेकोरम कशी सभागृहाची मेंटेन ठेवायची हे जर तुम्ही बुद्धी लोकांना शिकवणार आहेत, तुम्ही बाहेर येऊन अशा गोष्टी बोलू नका. सत्ताधारी पक्षाचा बाप वगैरे काढू नका. तुम्ही काढलात, आम्ही काढलो, कुठंतरी या महाराष्ट्राची जी सर्वोच्च सभागृह आहे अशा ठिकाणी अशा गोष्टी होणं बरोबर नाही हे भास्कररावांना समजावून सांगत होतो. पण भास्करराव काय समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. कदाचित त्यांना जे अपेक्षित होतं की विरोधी पक्षनेता त्यांना मिळत नाहीये. सभागृहाच्या आतील जे व्यथित झालेले भास्करराव आहेत त्यांचा फ्रस्ट्रेशन त्यात बाहेर जाणवलं. श्री गणेश कोळी मालक आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सत्यम पेंट, अजय कुमार तिवारी, सत्यम तिवारी, सोलापूर.